जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज मी छान असं मक्याचा परोठा रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. खूप छान असा चीजी असा मक्याचा परोठा झालेला आहे आणि त्याचीच रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. पराठा म्हणाल तर सगळ्यांचा आवडीचा, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडीचा आणि फेवरेट असा पदार्थ आहे. तर मक्याचा परोठा बनवण्यासाठी साहित्य पाहूया आपण. तर त्यासाठी मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत, चीज घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर आणि गाजर घेतलेलं आहे. तर एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. गव्हाचं पिठाचं पराठा बनवायचा आहे आपल्याला, त्यामुळे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच असं पांढरे तेल टाकून घेतलेले आहेत आणि तेल टाकून घेऊया आपण. आणि आपण चपातीसाठी जसा गोळा बनवतो तसाच अगदी आपल्याला चपातीसारखंच गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि आमच्याकडे काय होतं माहिती आहे का, चपातीमध्ये नेहमी असं, चपाती म्हणा किंवा भाकरी म्हणा, तर त्याच्यामध्ये 1 चम्मच असं पांढरं तेल मी टाकायची मला सवय झालेली आहे. त्यामुळे मी टाकून घेतलेलं आहे आणि खरंच तुम्ही देखील टाकून घ्या. तर आपल्याला थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पिठाचा गोळा छान असा घट्ट असा मळून घ्यायचा आहे आपल्याला. चपातीला ज्याप्रमाणे आपण पीठ मळून घेतो तसंच अगदी गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आणि पांढरे तेल म्हणाल तर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर छान असा गोळा आपला बनवून तर झालेला आहे गव्हाच्या पिठाचं. तर तो आता बाजूला ठेवून देऊया आणि आपल्याला भाज्या अशा बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. आणि भाज्यांमध्ये म्हणाल तर मी कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची, टोमॅटो घेतलेला आहे आणि मक्याचे दाणे घेतलेले आहेत. तर हे सगळं आपल्याला बारीक असं करून घ्यायचं आहे. तर काही भाज्या तुम्ही चिरून देखील घेऊ शकता किंवा अशा किसून देखील घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन भाज्या देखील याच्यामध्ये ॲड करू शकतात. भरपूर भाज्या अशा वापरू शकतात आणि मस्त असा छान असा हेल्दी असा कलरफुल असा पराठा तयार होतो खाण्यासाठी. तुम्हाला जसं इझी पडेल तसं तुम्ही भाज्या बारीक अशा चिरून घेऊ शकता. तर पाहू शकता छान अशा आपल्या भाज्या बारीक अशा चिरून झालेल्या आहेत. मिक्स झालेलं आहे सगळं, छान असं बघायलाच छान असं वाटतं. कलरफुल असं सगळ्या भाज्या आपल्याला दिसत आहेत. आपल्या भाज्या छान अशा कलरफुल दिसत आहेत. तर इकडे कढई देखील गरम झालेली आहे, तर त्याच्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर बटरऐवजी तुम्ही घी देखील वापरू शकता. तर बटर तर छान असा मेल्ट झालेला आहे आपला. तर आपण ज्या भाज्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये. खूप छान असा मिक्स भाज्यांचा पराठा तयार होतो. तर किसून घेतलेलं जे गाजर आहे ते देखील टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून अशी. तर मिक्स करून घेऊया आपण. तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि छान असं आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त अशी फिलिंग तयार करून घ्यायची आहे आपल्याला पराठ्यासाठी. आणि अशा प्रकारे गरमागरम असे मिक्स भाज्यांचे पराठे तुम्ही मुलांना टिफिनला देखील देऊ शकता किंवा मॉर्निंगला, इव्हिनिंगला ब्रेकफास्ट म्हणून देखील बनवू शकता. खूप छान लागतात खायला गरमागरम असे. तर आता याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच ग्रीन चिली सॉस ॲड करून घ्यायचा आहे, 1 चम्मच रेड चिली सॉस ॲड करून घ्यायचा आहे, 1 चम्मच शेजवान चटणी ॲड करून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच पेरी पेरी मसाला ॲड करून घ्यायचा आहे. आणि बारीक चिरून घेतलेली अशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती देखील आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. तर हे सगळं मिश्रण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
तर पाहू शकता तुम्ही, पराठासाठी फिलिंग आपली रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फिलिंग तयार करून घ्यायचं आहे पराठ्यासाठी. थंड होण्यासाठी कढई आपण बाजूला ठेवून देऊया आता. तर आता हे फिलिंग छान असं थंड झालेलं आहे. तर तर याच्यामध्ये आपल्याला आता चीज किसून घ्यायचं आहे आणि भरपूर असा चीज तुम्ही वापरू शकता. खूप छान असा चीजी मक्याचा पराठा रेडी होतो खाण्यासाठी आणि गरमागरम म्हणाल तर खूप असा अप्रतिम असा खायला लागतो हा पराठा. तर चीज तर पूर्ण असा किसून झालेला आहे. तर मिक्स करून घेऊया आपण. तर आपला पराठासाठी फिलिंग रेडी झालेला आहे. चीजी असा फिलिंग रेडी झालेला आहे पराठासाठी. तर पाहू शकता तुम्ही. गव्हाचं पिठाचा गोळा आपण आधीच मळून ठेवलेला होता, त्यामुळे छान असं सॉफ्ट असं पीठ झालेला आहे आपला. तर थोडासा पीठ मळून घेऊया आपण आणि त्यांचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पराठा बनवू शकता. तर त्यातले 2 गोळे मी करून घेतलेले आहेत. पुरणपोळीसाठी जसं आपण पुरण भरून घेतो तसंच अगदी आपल्याला पुरणपोळीसारखंच या पारीमध्ये हे फिलिंग भरून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असा लाटून घ्यायचा आहे पराठा. छान असं फिलिंग भरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि गरमागरम म्हणाल तर पराठे खूप छान लागतात खायला. तर हलक्या हाताने आपल्याला असं पुरणपोळी ज्याप्रमाणे आपण लाटून घेतो तसंच अगदी आपल्याला लाटून घ्यायचं आहे ते पराठे. भरपूर अगदी फिलिंग भरून घ्या. खूप छान असे पराठे लागतात खायला गरमागरम. तर पराठे म्हणाल तर तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बनवू शकता, लहान मोठे. तर तवा देखील आपला छान असा गरम झालेला आहे. तर पराठा आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आणि पराठे भाजण्यासाठी तुम्ही घीचा वापर करू शकता किंवा बटरचा वापर देखील करू शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता भाजण्यासाठी पराठे. मीडियम आकाराचे मी पराठे बनवलेले आहेत खाण्यासाठी. पराठे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. तर पाहू शकता पलटी करून घेतलेला आहे. एक बाजू तर छान अशी भाजून झालेली आहे. तर आता पलटी करून घेतलेला आहे. मी तर पराठा भाजण्यासाठी घीचा वापर केलेला आहे. तर दोन्ही साईडला छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला पराठा. तर पाहू शकता खूप छान असा सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या पराठ्याला. तर आपला एक पराठा तर रेडी झालेला आहे. आता दुसरा देखील आपण पराठा तव्यामध्ये टाकून घेऊया. आणि मुलांना जर टिफिनसाठी तुम्ही पराठे बनवत असाल तर असे छोटे छोटे आकाराचे पराठे तुम्ही बनवू शकता. आणि टिफिनमध्ये देखील, टिफिन बॉक्समध्ये देखील इझिली असे राहून जातात छोटे छोटे पराठे. खायला देखील खूप छान असे वाटतात छोटे छोटे पराठे. तर हा पराठा देखील छान असा पलटी करून घेऊया.
तर हा देखील पराठा रेडी झालेला आहे. आणखीन एक पराठा तुम्हाला मी तव्यामध्ये टाकून दाखवणार आहे. खूप सुंदर असे कलर आलेला आहे आपल्या सगळ्या पराठ्यांना. तर पाहू शकता सगळे पराठे रेडी झालेले आहेत खाण्यासाठी आणि खूप सुंदर असा कलर आलेला आहे सगळ्या पराठ्यांना. तर एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आपण पराठे सगळे. आणि पराठा म्हणाल तर तुम्ही शेजवान चटणीसोबत देखील खाऊ शकता किंवा दहीसोबत देखील खाऊ शकता. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.